संपूर्ण फेब्रुवारी महिना चालू घडामोडी 2022. भारतीय तटरक्षक दलाने आपला 46वा वर्धापन दिवस 1 फेब्रुवारी 2022 रोजी साजरा केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चौथ्यांदा 2022 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने अलीकडेच आर्थिक वर्ष 2021 साठी पहिले सुधारित GDP अंदाज जाहीर केले. युनायटेड अरब अमिराती (UAE) ने आपल्या उत्पन्नात विविधता आणण्यासाठी 2023 च्या मध्यापासून कॉर्पोरेट कर लागू करण्याची घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 31 जानेवारी 2022 रोजी आर्थिक सर्वेक्षण 2021 ते 22 संसदेत मांडले होते. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने अलीकडेच उच्च शैक्षणिक पात्रतेसाठी प्रारूप फ्रेमवर्क जारी केले. जानेवारी 27, 2022 रोजी नासाच्या हार्मीज मिशनने एक गंभीर मिशन पुनरावलोकन पास केले. मंगळावर 2 अब्ज वर्षांपूर्वी पाणी असल्याचं मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटरला आढळलं आहे. ताहितीच्या किनाऱ्यावर शास्त्रज्ञांना अलीकडेच एक प्रवाळ खडक सापडला आहे. रीफ 2 मैल लांब आहे आणि मानववंशजन्य क्रियाकलाप आणि हवामान बदलामुळे प्रभावित होत नाही. दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ दिवस साजरा केला जातो. 2010 मध्ये जनरल असेंब्लीच्या पदनामानंतर दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 1 ते 7 जागतिक इंटरफेथ हार्मनी वीक आयोजित केला जातो. 30 जानेवारी 2022 रोजी उत्तर कोरियाने त्याचे हवासांग-12 इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तैनात केले. ऑस्ट्रिया, नेदरलँड आणि स्वित्झर्लंडच्या संशोधकांना असे आढळून आले आहे की स्वित्झर्लंडमध्ये बर्फासोबत ट्रिलियन प्लास्टिकचे कण पडतात. केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ग्रीन बॉन्ड्स जारी करण्याची घोषणा केली. हे बॉन्ड्स हरित पायाभूत संसाधने एकत्रित करण्यासाठी जारी केले जाणार आहेत. एका अभ्यासानुसार हवामानातील बदलामुळे युनायटेड किंगडम (UK) मधील वनस्पतींना सरासरी 1 महिना आधी फुले येतात. 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2022 च्या भाषणात देश स्टॅक पोर्टल स्थापन करण्याची घोषणा केली. सरकारने नुकतीच तोट्यात असलेल्या नीलाचल इस्पात निगम लिमिटेड (NINL) ची टाटा स्टील लॉंग प्रॉडक्ट्स लिमिटेडला विक्री करण्यास मान्यता दिली आहे. 1 फेब्रुवारी 2022 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महिलांना लढाऊ वैमानिक म्हणून समाविष्ट करण्याच्या प्रायोगिक योजनेचे कायमस्वरूपी रूपांतर करण्याचा सरकारचा निर्णय जाहीर केला. 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान EVs साठी बॅटरी स्वॅपिंग धोरण जाहीर केले. भारत-ओमान संयुक्त लष्करी सहकार्य समितीची 11वी बैठक दिल्लीत पार पडली. चीनमधील परदेशी पत्रकारांच्या एका गटाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की देशातील मीडिया स्वातंत्र्य झपाट्याने कमी होत आहे. 2022 ते 2023 या वर्षांसाठी कर्नाटकातील बेलूर, हळेबीड आणि सोमनाथपूर येथील होयसाळ मंदिरे भारताकडून जागतिक वारसा यादीसाठी नामांकित केली जातील. 2 फेब्रुवारी 2022 रोजी भारताची निर्यात आयात बँक एक्सम आणि श्रीलंका सरकारने USD 500 दशलक्ष क्रेडिट करारावर स्वाक्षरी केली. गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल) ने इंदूर, मध्य प्रदेश येथे नैसर्गिक वायू प्रणालीमध्ये हायड्रोजन मिसळण्याचा भारतातील पहिला प्रकारचा प्रकल्प सुरू केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली की सरकार व्हायब्रंट विलेज प्रोग्राम अंतर्गत उत्तर सीमा ओलांडून कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी काम करणार आहे. अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी वन नेशन वन नोंदणी योजना सादर केली. यामुळे व्यवसाय करणे सुलभ होईल आणि राहणीमानातही सुधारणा होईल. अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी कवच तंत्रज्ञानाद्वारे भारतीय गाड्यांची सुरक्षा वाढवण्याची घोषणा केली.
भारत सरकार 2022 ते 23 पासून ई पासपोर्ट सुरू करणार आहे. हे नागरिकांच्या सोयी वाढवण्यासाठी आहे. अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. चीनी आणि फ्रेंच तेल दिग्गजांनी युगांडामध्ये एक प्रचंड तेल पाईपलाईन बांधण्यासाठी करार केला आहे. कंपन्यांनी देशातील तेलसंपत्तीचे शोषण करायचे आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. जागतिक कर्करोग दिन 2022 जगभरात दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ब्रँड फायनान्सने प्रसिद्ध केलेल्या ब्रँड व्हॅल्युएशन अहवालानुसार लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनला जागतिक स्तरावरील विमा ब्रँडच्या यादीत 10व्या क्रमांकावर आले आहे. पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांची 2022च्या पोर्तुगीज विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या मध्य डाव्या समाजवादी पक्षाने प्रचंड विजय मिळवल्यानंतर त्यांची पुन्हा निवड झाली. संरक्षण गुप्तचर संस्थेचे नवे प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल जी.ए.व्ही. रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्स (सी.एस.के) हे देशातील पहिले स्पोर्ट्स युनिकॉर्न बनले आहे, ज्याचे मार्केट कॅप 7,600 कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले आहे आणि ग्रे मार्केट ट्रेडिंगमध्ये 210 ते 225 रुपयांच्या प्राइस बँडमध्ये त्याचा वाटा आहे. 2 फेब्रुवारी 2022 रोजी भारताने स्क्वेअर किलोमीटर आरे ऑब्झर्वेटरी (SKO) नावाच्या मेगा सायन्स प्रकल्पावर काम करण्याच्या त्याच्या वचनबद्धतेची पुष्टी करण्यासाठी अंतरिम करार केला. 3 फेब्रुवारी 2022 रोजी भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) आणि भारतीय सैन्याने कोनकसेम अँटी टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्रे तयार आणि पुरवण्यासाठी 3131.82 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. केंद्र सरकारने भारतातील खेळांना पाठिंबा बळकट करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा महासंघांना NSFS सहाय्य योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) बेंगळुरूने भारतातील परमप्रवेगा नावाचा सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर सुरू केला आहे. छत्तीसगड राज्यात वन नेशन वन रेशन कार्ड योजना अलीकडेच सक्षम करण्यात आली आहे. सिरियामध्ये अमेरिकन सैन्याने केलेल्या कारवाईत इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू इब्राहिम मारला गेला. RBIने अनधिकृत प्लॅटफॉर्मवर फॉरेक्स ट्रेडिंग विरुद्ध चेतावणी दिली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो चांद्रयान-3 मोहिमेद्वारे चंद्रावर तिसरे पाऊल या वर्षी ऑगस्टमध्ये करणार आहे. सोनाली सिंग यांची भारत सरकारने CGA नियंत्रक जनरल ऑफ अकाउंट्सचा अतिरिक्त प्रभार म्हणून नियुक्ती केली आहे. मेघालयचे मुख्यमंत्री श्री कॉनरॅड संगमा यांनी नुकतेच शिलाँग टेक्नॉलॉजी पार्कचे उद्घाटन केले. नासा निधीत केलेले लघुग्रह टेरेस्ट्रियल इम्पॅक्ट लास्ट अलर्ट सिस्टम (ATLAS) हे पहिले सर्वेक्षण बनले आहे जे दर 24 तासांनी पृथ्वीच्या जवळच्या वस्तू साठी संपूर्ण गडद आकाश शोधण्यास सक्षम आहे. 4 फेब्रुवारी 2022 रोजी पाकिस्तानने $60 अब्ज चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) चा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी चीनसोबत एक नवीन करार केला. नेदरलँडच्या संशोधकांनी HIVचे नवीन प्रकार शोधून काढले आहेत. त्याला VB प्रकार असे नाव देण्यात आले आहे. ही इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे. हे कोरियन तंत्रज्ञान आहे. मुंबई नागपूर द्रुतगती मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे. RBIने नाशिकस्थित इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने अलीकडेच स्पुतनिक लाईट कोविड-19 लसीला आपत्कालीन वापराची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने नुकतेच पोस्ट रिव्होल्यूशन रेव्हेन्यू डेफिसिट (PDRD) अनुदान म्हणून 9,871 कोटी रुपये जारी केले आहेत. 17 राज्यांना अनुदान देण्यात आले आहे. शिक्षण मंत्रालयाने अलीकडेच श्री एम जगदेश कुमार यांची UGCचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
ICC U19 विश्वचषक अंतिम 2022. भारताने 5 फेब्रुवारी 2022 रोजी अँटिग्वा येथील सर विवियन रिचर्ड स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध 4 गडी राखून विजय मिळवला. जायंट मॅगेलन टेलिस्कोपचे बांधकाम सुरू आहे. यात हबल स्पेस टेलिस्कोपच्या 10 पट रिझोल्व्हिंग पॉवर असतील. शास्त्रज्ञांनी अलीकडेच शोधून काढले आहे की माउंट एव्हरेस्टवरील सर्वात उंच हिमनदी, जगातील सर्वात उंच पर्वत, वेगाने वितळत आहे. इथिओपियामधील अदिस अबाबा येथे 35वी आफ्रिकन युनियन शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. शिखर परिषदेत सुरक्षा आणि साथीच्या आजारांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. 2028च्या ऑलिम्पिकचे यजमानपद लॉस एंजेलिसमध्ये असेल. पॅरिसमध्ये 2024च्या ऑलिम्पिक खेळानंतर हे घडेल. 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारताने आपला 1000वा एकदिवसीय सामना खेळला. ओडी म्हणजे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय. हा सामना वेस्ट इंडीज विरुद्ध खेळला गेला. भारतीय संघ हा सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळला. दिग्गज गायिका लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जम्मू काश्मीरमध्ये इग्लू कॅफे उघडले आहे. हे सध्या जगातील सर्वात मोठे इग्लू कॅफे आहे. इंडिया प्रेस फ्रीडम रिपोर्ट 2021 नुकताच अधिकार आणि जोखीम विश्लेषण गटाने प्रसिद्ध केला. एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की माउंट एव्हरेस्टच्या शिखराजवळील हिमनदीवरील बर्फ गेल्या 3 दशकांमध्ये नाटकीयरित्या कमी झाला आहे. संशोधन मेन युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखाली आणि नेचरने प्रकाशित केले. नॅशनल सिंगल विंडो सिस्टीमसह एकत्रित होणारा जम्मू आणि काश्मीर हा पहिला केंद्रशासित प्रदेश पोर्ट बनला आहे. प्रणालीवर 130हून अधिक औद्योगिक सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. अहमदाबाद स्थित स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आणि फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांनी अलीकडेच उपग्रह आधारित क्वांटम कम्युनिकेशनच्या दिशेने एक मोठे पाऊल पुढे टाकत क्वांटम एन्टँगलमेंटचे प्रात्यक्षिक केले. रेल्वे संरक्षण दल RPFने मानवी तस्करी रोखण्यासाठी ऑपरेशन AHT सुरू केले आहे. त्यात प्रामुख्याने सीमावर्ती देशांतून येणाऱ्या गाड्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. तैवान देशभक्त क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली राखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी US सरकारने नुकतीच 100 दशलक्ष USD किमतीची उपकरणे विकण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी 7 फेब्रुवारी 2022 रोजी इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष इमिक 4.0 लॉन्च केले. श्रीलंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. चीनने AFC महिला आशियाई कप इंडिया 2022 फुटबॉल स्पर्धा जिंकली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी ओबामा प्रशासनाच्या काळात सुरू झालेला कर्करोग मूनशॉट कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार 1 फेब्रुवारी 2022 पासून भारतीय नागरिकांना 90 दिवसांच्या व्हिसा मुक्त कालावधीपेक्षा जास्त नसलेल्या व्यावसायिक हेतूंसाठी व्हिसा मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. द वुमन इन द बोर्डरूम अहवाल नुकताच डेलॉइट ग्लोबलने प्रसिद्ध केला. या अहवालाची ही 7वी आवृत्ती आहे. अहवालानुसार भारतात केवळ 17.1% बोर्डाच्या जागा महिलांकडे आहेत. 8 जानेवारी 2022 रोजी युरोपियन युनियनने एक प्रमुख सेमीकंडक्टर उत्पादक बनण्याच्या प्रयत्नात $48 अब्ज योजना जाहीर केली. भारतीय माहितीपट रायटिंग विथ अ फायर 94व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट वैशिष्ट्य श्रेणी मध्ये नामांकित करण्यात आला आहे. संसदीय समितीने अलीकडेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा MGNREGA अंतर्गत कामाचे हमी दिवस 100 वरून 150 पर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे, असे निरीक्षण केल्यानंतर ग्रामीण भागातील अनेक लोकांसाठी मनरेगा हा शेवटचा पर्याय आहे. अरुणाचल प्रदेशात शास्त्रज्ञांना नुकतेच पांढरे गाल असलेला मकाक सापडला आहे. या शोधामुळे भारतातील सस्तन प्राण्यांच्या यादीत एका नवीन प्रजातीची भर पडली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI
ने 8 फेब्रुवारी 2022 रोजी देय असलेल्या सार्वभौम गोल्ड बॉन्ड्स SGBS च्या अकाली पूर्ततेसाठी विमोचन किंमत जाहीर केली. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल डॉक्टर VK सिंग यांच्या मते, भारतातील हवाई खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने राष्ट्रीय हवाई क्रीडा धोरण NASP 2022 मसुदा तयार केला आहे. भारताने युनिटरी डिजिटल आयडेंटिटी फ्रेमवर्क लागू करण्यासाठी श्रीलंकेला अनुदान देण्याचे मान्य केले आहे. फेब्रुवारी 10 हा दिवस जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा केला जातो. कडधान्य त्यांचे पौष्टिक मूल्य, अन्न सुरक्षा आणि नायट्रोजन स्थिरीकरण आणि जैवविविधतेला चालना देण्यासारख्या पर्यावरणीय फायद्यांसाठी महत्त्वाचे आहेत. अटल बोगद्याला 10,000 फुटांपेक्षा जास्त उंचीचा जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा म्हणून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने अधिकृतपणे प्रमाणित केले आहे. भारतीय लष्कर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन RFID टॅगिंग तंत्रज्ञान वापरत आहे, जेणेकरून दारुगोळा साठवण आणि सैनिकांचा वापर अधिक सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम होईल. इलॉन मस्कच्या स्टारलिंकने डझनभर उपग्रह गमावले कारण ते 3 फेब्रुवारी 2022 रोजी प्रक्षेपित झाल्यानंतर भूचुंबकीय वादळात अडकले. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन NASA ने अलीकडेच स्पेसच्या स्टारलिंकसाठी सुमारे 30,000 उपग्रह तैनात करण्याच्या योजनेवर चिंता व्यक्त केली आहे. 10 फेब्रुवारी 2022 रोजी RBIच्या चलनविषयक धोरण समितीने MPC प्रमुख व्याजदर अपरिवर्तित ठेवले. केंद्रीय अर्थसंकल्प 2022 नंतरच्या पहिल्या धोरणात त्यांनी अनुकूल भूमिका कायम ठेवली. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB च्या आकडेवारीनुसार पहिल्या साथीच्या वर्षात 2020 मध्ये अलीकडच्या काळात बेरोजगारांमध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या. 9 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्र सरकारने सुरक्षा, संशोधन आणि संरक्षण उद्देशांव्यतिरिक्त ड्रोनच्या आयातीवर बंदी घातली. भारतातील पहिला व्यावसायिक स्तरावरील बायोमास आधारित हायड्रोजन प्लांट मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात बांधला जाईल. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ISRO 14 फेब्रुवारी 2022 रोजी 2022 ची पहिली मोहीम प्रक्षेपित करणार आहे. युनायटेड स्टेट्स सरकारने अलीकडेच तैवान देशभक्त क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची काळजी घेण्यासाठी आणि सुधारण्यासाठी 100 दशलक्ष USD किमतीच्या किट्सच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन NATO चे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग नॉर्वेच्या वित्तीय संस्थेचे गव्हर्नर म्हणून कार्यभार स्वीकारतील. 10 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ठळकपणे सांगितले की 2022 ते 23 साठी केंद्राचे सकल देशांतर्गत उत्पादन GDP डिफ्लेटर प्रोजेक्शन 3 ते 3.5% आहे. फेब्रुवारी 10, 2022 रोजी ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये मार्सुपियल्सच्या निलगिरीच्या झाडांच्या अधिवासांवर दबाव असताना ऑस्ट्रेलियाने कोआलाला लुप्तप्राय प्रजाती म्हणून नियुक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारी 2022 रोजी एका व्हिडिओ संदेशाद्वारे वन ओशन समिट च्या उच्चस्तरीय भागाला संबोधित करणार आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सच्या खगोलशास्त्रज्ञांनी उच्च संभाव्यतेसह संभाव्य राहण्यायोग्य ग्रह ओळखण्याचा एक नवीन मार्ग विकसित केला आहे. आसाममधील तेजपूर विद्यापीठ आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे येथील शास्त्रज्ञांच्या ताज्या संशोधनानुसार, आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे शोषण्यापेक्षा जास्त कार्बन सोडत आहे. रशिया आणि बेलारुस यांनी 10 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनच्या बेलारुसी सीमेजवळ संयुक्त लष्करी सराव सुरू केला. खादी आणि ग्रामोद्योग आयोग KVIC ने मुंबई खादी आणि ग्रामोद्योग संघटना नावाच्या सर्वात जुन्या खादी संस्थेचे खादी प्रमाणन रद्द केले आहे. भारत सरकारने फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI सोबत 1,19,701 कोटी रुपयांचे सिक्युरिटीजचे रूपांतर स्विच व्यवहार केले आहेत.
केंद्र सरकारने 2024 पर्यंत कृषी क्षेत्रात डिझेलच्या जागी अक्षय ऊर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 10 फेब्रुवारी 2022 रोजी यूएस काँग्रेसने कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार आणि छळवणुकीच्या विवादांमध्ये सक्तीची लवाद समाप्त करणारा कायदा मंजूर केला. 11 फेब्रुवारी 2022 रोजी वन महासागर शिखर परिषदेच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय अधिकार क्षेत्राच्या BBNJ पलीकडे जैवविविधतेवर उच्च महत्त्वाकांक्षा गठबंधन HAC ची घोषणा सादर करण्यात आली. देशातील शेतकरी आणि इतर नागरी समाज गटांनी RCEP मधून बाहेर राहण्याच्या भारताच्या निर्णयाचा आधार घेतल्यानंतर फिलिपिन्सच्या सिनेटने RCEP ची मान्यता पुढे ढकलली आहे. ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अलीकडेच नमूद केले की क्वाड इंडो-पॅसिफिक प्रदेशातील धोक्यांवर गुप्तचर माहिती सामायिक करण्यासाठी सहकार्य करत आहे. एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल ACI च्या वर्ल्ड व्हॉइस ऑफ कस्टमर इनिशिएटिव्ह अंतर्गत व्हॉइस ऑफ कस्टमर रिकग्निशन साठी 7 विमानतळांची निवड करण्यात आली आहे. नासाच्या पार्कर सोलर प्रोबने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा घेतली. ट्रान्सजेंडर आणि भिकारी समुदायासाठी कल्याणकारी उपायांसाठी नवी दिल्लीत स्माईल योजना सुरू करण्यात आली आहे. इराणने 1450 किलोमीटर अंतरापर्यंतच्या नवीन क्षेपणास्त्राचे अनावरण केले आहे. 9 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रतिमेमध्ये पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे खैबर बस्टर क्षेपणास्त्र इराणमधील एका अज्ञात ठिकाणी प्रदर्शित केले आहे. बजाज ऑटोचे ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुंबईतील मलबार हिल येथे असलेल्या राजभवन येथील दरबार हॉलचे उद्घाटन केले. कॅन्सर रोखण्यासाठी राज्यामध्ये होप एक्सप्रेस सुरू करणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल ACI च्या वर्ल्ड व्हॉइस ऑफ कस्टमर इनिशिएटिव्ह अंतर्गत व्हॉइस ऑफ कस्टमर रिकग्निशन साठी 7 विमानतळांची निवड करण्यात आली आहे. नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संयुक्तपणे बिहारमध्ये 14.5 किलोमीटर लांबीच्या रेल्वे कम रोड ब्रिज चे उद्घाटन केले. केंद्र सरकारने क्रूड पाम तेलाच्या CPO आयातीवरील कर 7.5% वरून 5% आणला. दर 13 फेब्रुवारी 2022 रोजी लागू झाले. 13 फेब्रुवारी 2022 रोजी पॅसिफिक आयलंड राष्ट्राने कोविड-19च्या पहिल्या उद्रेकाला तोंड देण्यासाठी मदत मागितल्यानंतर भारताने किरिबाटीला वैद्यकीय पुरवठा केला. 14 फेब्रुवारी 2022 रोजी भारताने 54 चीनी ॲप्सवर बंदी घातली, ज्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन SB ने ABG शिपयार्ड लिमिटेडवर सर्वात मोठ्या बँक फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने अलीकडेच लोकशाही निर्देशांक अहवाल 2021 प्रसिद्ध केला आहे. अहवालात 165 देशांमधील लोकशाही स्थितीचे वर्णन केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ने अलीकडेच PSLV-C52 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ने 8 फेब्रुवारी 2022 रोजी देय असलेल्या सार्वभौम गोल्ड बॉन्ड्स SGBS च्या अकाली पूर्ततेसाठी विमोचन किंमत जाहीर केली. मुंबई इंटरनॅशनल फेस्टिवल फॉर डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिक्शन आणि ॲनिमेशन फिल्म्स MIFF 2022 ची 17वी आवृत्ती मे 29 ते 4 जून 2022 दरम्यान होणार आहे. 14 फेब्रुवारी 2022 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने घोषणा केली की जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड JPL आणि सेज ने उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवांसाठी एक संयुक्त उपक्रम JV स्थापन केला आहे. 14 फेब्रुवारी 2022 रोजी
कर्नाटक उच्च न्यायालयाने ऑनलाईन गेमवर बंदी घालणाऱ्या कर्नाटक पोलीस सुधारणा कायदा 2021च्या तरतुदी रद्द केल्या. 14 फेब्रुवारी 2022 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने INSPIRESAT नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला. 14 फेब्रुवारी 2022 रोजी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कोविड आरोग्य नियमांविरुद्ध ट्रकचालकांच्या नेतृत्वाखालील निषेध संपवण्यासाठी क्वचितच वापरल्या जाणाऱ्या आणीबाणीच्या अधिकारांची मागणी केली. 14 फेब्रुवारी 2022 रोजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी IAEA टास्क फोर्सने फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पातून नियोजित प्रक्रिया केलेले पाणी समुद्रात सोडण्याच्या विवादास्पद नियोजित पुनरावलोकनासाठी जपानमध्ये मिशन सुरू केले. 11 फेब्रुवारी 2022 रोजी युनायटेड किंगडममध्ये लासा तापाचे निदान झालेल्या 3 व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू झाला. फेब्रुवारी 14, 2022 रोजी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने NHA योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी स्वतःचा डेटाबेस अपग्रेड करण्यासाठी अनेक योजनांतर्गत लाभार्थी डेटाबेस समाकलित करण्याचा सराव सुरू केला आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा आदेश दिल्यास व्हॅलेंटिना कॉन्स्टँटिनोव्स्का वय 79 शस्त्रे हाती घेऊन रशियन सैनिकांशी लढण्यासाठी मानो तिच्या शहराच्या रक्षणासाठी सज्ज आहे. खगोलशास्त्रज्ञांनी मेन बेल्ट लघुग्रह 130 इलेक्ट्राभोवती फिरणारा तिसरा चंद्र शोधला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IM) ने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने NMC वैद्यकीय पदवीधरांसह परिषदेदरम्यान चरक शपथ यांच्याशी हिप्पोक्रॅटिक शपथेची देवाणघेवाण करण्याच्या सूचनेविरुद्ध सुरुवात केली आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार 16 फेब्रुवारी 2022 रोजी DNTच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी योजना सीड लॉन्च करणार आहेत. 14 फेब्रुवारी 2022 रोजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी IAEA टास्क फोर्सने फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पातून महासागरातील प्रक्रिया केलेले पाणी सोडण्याचा आढावा घेण्यासाठी जपानमध्ये एक मिशन सुरू केले. प्रसिद्ध जैसलमेर डेझर्ट फेस्टिवल, ज्याला गोल्डन सिटीचा मारू महोत्सव म्हणूनही ओळखले जाते, 13 ते 16 फेब्रुवारी 2022 दरम्यान राजस्थानमधील जैसलमेर येथील पोकरण गावात सुरू झाले. डाबर इंडिया ही पहिली भारतीय ग्राहकोपयोगी वस्तू कंपनी बनली आहे जी पूर्णपणे प्लास्टिक कचरा तटस्थ बनली आहे. बँक ऑफ बडोदा युनियन बँक ऑफ इंडियाचा इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनीमधील 21% हिस्सा घेणार आहे. बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया आणि कार्मेल पॉइंट इन्व्हेस्टमेंट्स यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. जल जीवन मिशनद्वारे देशभरातील 9 कोटी ग्रामीण घरांना नळाने पाणी पुरवले गेले. केंद्रीय ऊर्जा मंत्री RK सिंह यांनी घोषणा केली आहे की भारत 2024 पर्यंत कृषी क्षेत्रात 0 डिझेल वापर साध्य करेल आणि जीवाश्म इंधनाच्या जागी अक्षय ऊर्जेचा वापर करेल. संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी यांचे आज सकाळी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. भारतातील पहिला व्यावसायिक स्तरावरील बायोमास आधारित हायड्रोजन प्लांट मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात बांधला जाणार आहे. UK आधारित ZET प्रयोगशाळेने अलीकडेच फ्युजन अभिक्रियातून 59 मेगाजूल ऊर्जा तयार केली. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (SB) ने ABG शिपयार्ड लिमिटेडला त्याच्या सर्वात महत्त्वपूर्ण बँक फसवणूक प्रकरणात सुरक्षित केले आहे. 18 फेब्रुवारी 2022 रोजी भारत आणि संयुक्त अरब अमिराती UAE व्हर्च्युअल समिट दरम्यान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (SPA) करण्यासाठी सज्ज आहेत. केंद्र सरकारने खतांची जास्तीत जास्त विक्री किंमत निश्चित करण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता आणि वितरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देण्यासाठी कायदा प्रस्तावित केला आहे. हेल्सिंकी विद्यापीठातील संशोधकांनी एक रेणू विकसित केला आहे, जो कोरोनाव्हायरस स्पाइक प्रोटीन निष्क्रिय करू शकतो. हे कोरोनाव्हायरस विरुद्ध प्रभावी अल्पकालीन संरक्षण देखील देते.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नियमांचा एक नवीन संच अधिसूचित केला आहे, ज्यानुसार 4 वर्षांखालील मुलांनी दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट आणि सुरक्षा वेस्ट परिधान करणे आवश्यक आहे. अलीकडेच भारताने कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी आपले SARS-CoV-2 जेनोमिक्स कन्सोर्टियम INSACOG नेटवर्क शेजारी देशांना विस्तारित करण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने G20 सचिवालय आणि त्याच्या अहवाल रचनांना मंजुरी दिली. अलीकडे रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावादरम्यान भारताने विद्यार्थ्यांसह आपल्या नागरिकांना युक्रेन तात्पुरते सोडण्याचा सल्ला दिला. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन कौन्सिल NAAC ने अलीकडेच उच्च शैक्षणिक संस्थांच्या मान्यतासाठी पात्रता निकष शिथिल केले आहेत. अलीकडेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर केले की फेब्रुवारी 15 हा दिवस आता शहीद दिवस म्हणून साजरा केला जाईल. अलीकडे संशोधकांनी ग्रेटर मालदीव रीच GMR च्या टेक्टोनिक उत्क्रांती शोधून काढली, जी पश्चिम हिंदी महासागरातील भूगतिकीय वैशिष्ट्य आहे. मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर आणि G20 अर्थमंत्री भविष्यातील साथीच्या आजारांच्या परिस्थितीत जागतिक लवचिकता मजबूत करण्यासाठी आणि देशांमधील आरोग्य प्रणालींमधील अंतर कमी करण्याच्या मदतीने दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय आर्थिक उपाय शोधत आहेत. 17 फेब्रुवारी 2022 रोजी US सिनेटने स्वतंत्र युक्रेनला पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रचंड मतदान केले. 17 फेब्रुवारी 2022 रोजी गुजरात सरकारने नवीन जैवतंत्रज्ञान धोरणाचे अनावरण केले, जे जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील भांडवली गुंतवणुकीवर 25% आर्थिक सहाय्य देते. 19 फेब्रुवारी 2022 रोजी इंदूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आशियातील सर्वात मोठ्या CNG प्लांटचे आभासी उद्घाटन होणार आहे. भारताच्या OP प्रणालीचा अवलंब करणारा पहिला देश नेपाळ असेल, जो शेजारच्या देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वपूर्ण असेल. 2022 ते 23 च्या अर्थसंकल्पात सरकारने घेतलेल्या अनेक प्रयत्नांच्या आधारे अर्थ मंत्रालयाच्या मासिक आर्थिक आढाव्यानुसार भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या राष्ट्रांमध्ये सर्वात वेगाने वाढेल अशी अपेक्षा आहे. 17 फेब्रुवारी 2022 रोजी आघाडीच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपे घोषणा केली की नीती आयोग सोबत सहयोग करून पहिला फाइनटेक ओपन हॅकथॉन आयोजित करेल. 18 फेब्रुवारी 2022 रोजी वैविध्यपूर्ण ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख इंडियन ऑइलने घोषणा केली की त्यांनी भारतात 1000 हून अधिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन EVCS स्थापित केले आहेत. कुरुनच्या अहवालानुसार 2021 मध्ये भारतातील श्रीमंत कुटुंबांमध्ये 11% वाढ झाली असून $4,58,000 कोट्यधीश कुटुंबांची एकूण संपत्ती 7 कोटी रुपये आहे. ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत रेल्वे संरक्षण दलाने RPF जानेवारी 2022 मध्ये भारतभरातील रेल्वे स्थानकांमधून 1000 हून अधिक मुलांची सुटका केली आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY आगामी खरीप हंगामात अंमलबजावणीच्या 7व्या वर्षात प्रवेश करत असताना सरकारने मेरी पॉलिसी मेरे हाथ नावाने ओळखले जाणारे नवीन पीक विमा वितरण धोरण जाहीर केले आहे. अलीकडील अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम, कोरोनाव्हायरस 2, SARS-CoV-2 च्या डेल्टा आणि ओमिक्रॉन प्रकारांचा सह संक्रमण 2 साथीच्या आजाराशी संबंधित नसलेल्या रुग्णांमध्ये, ज्यांना किडनीच्या तीव्र आजाराने ग्रस्त होते आणि त्यांना हेमोडायलिसिसची आवश्यकता होती. संशोधकांच्या पथकाने अलीकडेच मेघालयातील री-भोई जिल्ह्यातील उमरोई मिलिटरी स्टेशनवरून वाकलेल्या पायाचे गेको किंवा सरडे यांची नवीन प्रजाती शोधून काढली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने डेटा सुरक्षेवरील आपल्या नवीन मार्गदर्शक तत्वांमध्ये इंटरनेटवर आपल्या अधिकाऱ्यांद्वारे गुप्त किंवा सर्वोच्च गुप्त दस्तऐवज सामायिक करण्यास मनाई केली आहे. दुष्काळग्रस्त दक्षिण अमेरिकेतून मर्यादित पुरवठ्यामुळे
भारतीय निर्यातदारांनी युनायटेड स्टेट्समधून विक्रमी 1 लाख टन सोयाबीन आयात करण्याची व्यवस्था केली आहे. अशा वेळी पाम तेलाच्या किमती नवीन उच्चांक गाठत आहेत. बाल प्रतिबंध प्रणाली लागू करण्यासाठी विशेषतः उड्डाणाच्या सर्व टप्प्यांदरम्यान लहान मूल किंवा अर्भकांना रोखण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेली सल्लागार नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने भारतातील सर्व एअरलाइन ऑपरेटरांना पाठवली आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती UAE यांनी एका व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे UAE मधील बहुतांश भारतीय निर्यातीवरील आयात शुल्क कमी होईल. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस 2022 फेब्रुवारी 21 रोजी साजरा केला जात आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने डेटा सुरक्षेबाबतच्या आपल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आपल्या अधिकाऱ्यांकडून गुप्त किंवा सर्वोच्च गुप्त दस्तऐवज इंटरनेटवर शेअर करण्यास मनाई केली आहे. 18 फेब्रुवारी 2022 रोजी वैविध्यपूर्ण ऊर्जा लक्षणीय इंडियन ऑइलने जाहीर केले की ते भारतात 1000 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन EVCS स्थापित करतील. महाराष्ट्र सरकारने ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिला आणि पुरुष कलाकारांची संख्या प्रत्येकी 4 पर्यंत मर्यादित ठेवण्याचे निर्बंध घातले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले. 18 फेब्रुवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील विविध शहरे आणि गावांमध्ये 100 किसान ड्रोनला झेंडा दाखवला, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात कीटकनाशकांची फवारणी करण्यात मदत होईल. वाणिज्य विभागाची पुनर्रचना करण्याची सरकारची योजना आहे, जेणेकरून ते स्पष्ट लक्ष्यांसह अधिक संघटित व्यापार प्रोत्साहन धोरण राबवू शकेल. संरक्षण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 3 MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टरची पहिली तुकडी जुलै 2022 पर्यंत भारतात येण्याची शक्यता आहे. भारतीय नौदलाने MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर युनायटेड स्टेट्सकडून मागवले होते. जैवतंत्रज्ञान विभागाने सिंथेटिक बायोलॉजीवरील दूरदृष्टी पेपरचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. आपल्या पेपरमध्ये विभागाने या विषयावर भारताची भूमिका मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय धोरणाच्या गरजेवर भर दिला आहे. सरकारच्या डिजिटल मिशनच्या अनुषंगाने सरकारने जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात जनभागीदारी सक्षमीकरण पोर्टलचे आयोजन केले आहे. भारत 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सत्र आयोजित करेल. फास्ट रेडिओ बर्स्ट FRB हे रेडिओ लहरींचे तेजस्वी स्फोट आहेत, जे आकाशीय वस्तू मिलिसेकंद कालावधीसह सतत बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्रांसह तयार करतील. एका भारतीय शास्त्रज्ञाने अलीकडेच एरोस्पेस घटकांची दुरुस्ती करण्यासाठी स्वायत्त तंत्रज्ञान विकसित केले आहे. महाराष्ट्र सरकारने ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिला आणि पुरुष कलाकारांची संख्या प्रत्येकी 4 पर्यंत मर्यादित ठेवण्याचे बंधन घातले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले. 20 फेब्रुवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश आणि मिझोरामच्या जनतेला दोन्ही राज्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. 2022 ते 23 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP लागू करेल असे दिसते. यास मदत करण्यासाठी राष्ट्रीय डिजिटल विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला, जो भारतातील शैक्षणिक संस्थांमधील सीट टंचाईची समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल. मणिपूरमध्ये फेब्रुवारी 27 ते 3 मार्च या कालावधीत निवडणुका होणार असल्याने उमेदवार राज्यातील जनतेसाठी प्रचाराला जाण्यापूर्वी त्यांच्या मतदारसंघात एक अनोखा ध्वजारोहण सोहळा आयोजित करत आहेत. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद ICCR राजनैतिक समुदायामध्ये पारंपरिक भारतीय हस्तकला लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने दिल्ली येथे हस्तकला प्रदर्शन मेळा आयोजित करत आहे. 2022 हिवाळी ऑलिम्पिक 20 फेब्रुवारी 2022 रोजी समारोप समारंभाने संपले. यात क्रीडा नाटक आणि टप्पे पाहायला मिळाले. तथापि रशियन डोपिंग प्रकरणामुळे ते कलंकित झाले. 22 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व्हर्च्युअल मोडमध्ये विज्ञान सर्वत्र पूज्यते कार्यक्रम चे उद्घाटन करतील.
ब्लू इकॉनॉमी आणि ओशन गव्हर्नन्सच्या रोडमॅपवर भारत आणि फ्रान्स नुकतेच सहमत झाले. फेब्रुवारी 21 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाचा फ्लीट रिव्ह्यू घेतला. जपानने आपली पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली आहे. हे अनावरण 2050 पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्याच्या देशाच्या उद्दिष्टाच्या दिशेने एक पाऊल म्हणून पाहिले जाते. मार्चमध्ये हायड्रोजन इंधन असलेल्या ट्रेनची देशात चाचणी घेण्यात आली. मेटावर्समध्ये दुकान सुरू करणारी पहिली बँक JP मॉर्गन आहे. युनायटेड स्टेट्समधील सर्वात मोठ्या बँकेने ब्लॉकचेन आधारित समुदाय डेसेंट्रालँडमध्ये एक विश्रामगृह स्थापित केले आहे. नीती आयोगाच्या मते, भारतातील स्वच्छ गतिशीलतेला चालना देण्यासाठी अधिक आर्थिक साधनांची गरज आहे, विशेषतः सामायिक गतिशीलता, व्यापकपणे स्वीकार्य, लागू आणि शाश्वत असलेल्या वित्त पद्धतींवर लक्ष केंद्रित करून. 23 फेब्रुवारी 2022 रोजी रशियावर निर्बंध जाहीर करणारा ऑस्ट्रेलिया हा नवीनतम देश बनला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ने अलीकडेच मार्च 2022 मध्ये $5 अब्जच्या सेल बाय स्वॅप लिलाव हाती घेण्याची घोषणा केली. मुंबई शहरात आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेची FSDC 25वी बैठक झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या एका गटाला स्पॅनिश थडग्यात 5300 वर्षे जुनी कवटी सापडली आहे, जी कानाच्या शस्त्रक्रियेचा सर्वात जुना पुरावा दर्शवते. जम्मू काश्मीर पोलिसांनी अलीकडेच श्रीनगर शहरात 2 महिला सुरक्षा पथके सुरू केली आहेत. प्रत्येक पथकात प्रत्येकी 5 महिला पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी असतील. दोन्ही पथकांचे नेतृत्व निरीक्षक खलिदा परवीन करणार आहेत. भारती एअरटेल लिमिटेडने SCAMEWE सह अंडरसी केबल कन्सोर्टियम मध्ये सामील झाले आहे, ज्याची उच्च गती जागतिक नेटवर्क क्षमता वाढवली आहे आणि भारताच्या वेगाने वाढणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेला सेवा दिली आहे. भारताचा केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस दरवर्षी फेब्रुवारी 24 रोजी साजरा केला जातो. सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम CBEC च्या देशाच्या सेवेचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात आहे. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी केंद्रशासित प्रदेशासाठी किमान 51% विदेशी भागीदारीसह थेट विदेशी गुंतवणूक FDI धोरण मंजूर केले आहे. 23 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी निदर्शन सदन ड्रेजिंग म्युझियम चे उद्घाटन केले. संजय मल्होत्रा, सचिव, वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभाग DFS यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावर RBI नियुक्ती करण्यात आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी IIT रुरकी ने शेतकऱ्यांसाठी किसान मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. 23 फेब्रुवारी 2022 रोजी युरोपियन कमिशनने खूप अपेक्षेनंतर डेटा कायद्याचा मसुदा प्रकाशित केला. युनायटेड किंगडममधील चेशायर येथील प्राणीसंग्रहालयाने जानेवारी 2022 मध्ये 90 वर्षांच्या इतिहासात प्रथमच आर्डवार बछड्याचा जन्म पाहिला. भारताचे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट LCA तेजस, जे स्वदेशी बनावटीचे, विकसित आणि तयार केले गेले आहेत, ते प्रसिद्ध कोब्रा वॉरियर सरावात भाग घेण्यासाठी सज्ज आहे. भारतीय हवाई दल 3061 ते 27, 2022 या कालावधीत युनायटेड किंगडममधील वॉडिंग्टन येथे एक्सरसाइज कोब्रा वॉरियर 22 नावाच्या राष्ट्रीय हवाई सरावात सहभागी होणार आहे. गृह मंत्रालयाने सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे दिल्ली मुख्यालय घोषित केले आहे. इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स कॉर्पोरेशन IBM ने आशिया पॅसिफिक APAC प्रदेशातील ग्राहकांच्या चिंतेचा सामना करण्यासाठी बेंगळुरूमध्ये सायबर सुरक्षा हब सुरू केला आहे. जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी JICA ने पुण्यातील मुळा, मुठा आणि मुळा
मुठा या नद्या धुण्यासाठी 1000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला हिरवी झेंडी दिली आहे. भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना वाढवली आहे. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी केंद्रशासित प्रदेशासाठी किमान 51% विदेशी भागीदारीसह थेट विदेशी गुंतवणूक (FDI) धोरण मंजूर केले आहे. भारतीय प्राणीवैज्ञानिक सर्वेक्षण (ZSI) पुणे यांनी बेडुकांची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे जी पश्चिम घाटात पसरलेल्या सर्व राज्यांसह गोड्या पाण्याच्या प्रदेशात वाढत आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरिराज सिंह यांनी मनरेगासाठी लोकपाल ॲप लॉन्च केले. 24 फेब्रुवारी 2022 रोजी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स (NIUA) यांनी शाश्वत शहरे भारत कार्यक्रमाची रचना करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास रिसर्च पार्कने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) च्या सहकार्याने ओशन्स 2022 परिषद आयोजित केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट्स आणि सेटलमेंट सिस्टम्स रेग्युलेशनमध्ये सुधारणा केली आहे. ही प्रणाली पेमेंट व्यवसाय चालवू इच्छिणाऱ्या कंपन्यांना नियामकाकडून परवान्यासाठी अर्ज करण्याची परवानगी देते. महर्षी दयानंद सरस्वती जयंती 2022 26 फेब्रुवारी 2022 रोजी साजरी होत आहे. भारत सरकारने इमिग्रेशन व्हिसा फॉरेनर्स रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग (IVFRT) योजनेच्या 1364.88 कोटी रुपयांच्या आर्थिक परिव्ययासह 31 मार्च 2026 पर्यंत 5 वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता दिली आहे. युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाचा तीव्र निषेध करणाऱ्या युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलच्या ठरावातून भारत अलिप्त राहिला. भाषा प्रमाणपत्र सेल्फी मोहीम शिक्षण मंत्रालयाने बहुभाषिकतेला चालना देण्याच्या आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे जेणेकरून एक भारत श्रेष्ठ भारत भावना वाढेल. 25 फेब्रुवारी 2022 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया (OB) ने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने युनियन MSME रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले. 25 फेब्रुवारी 2022 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया (OB) ने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने युनियन MSME रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड DPIIT च्या आकडेवारीनुसार एप्रिल-डिसेंबर 2021 दरम्यान भारतातील थेट विदेशी गुंतवणूक FDI इक्विटी प्रवाह 16% कमी होऊन 43.17 अब्ज डॉलर झाली आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी घोषणा केली की दिल्लीला भारतातील पहिले कचरा इको पार्क मिळेल. वनस्पती आधारित कोविड-19 लस वापरण्याची परवानगी देणारा जगातील पहिला देश कॅनडा आहे. मेडकोव्हचे 2 डोस लस 18 ते 64 वयोगटातील प्रौढांना दिली जाऊ शकते, परंतु 65 आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना मिळालेल्या शॉट्सवर फारसा डेटा उपलब्ध नाही. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केली, ज्याला युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पूर्ण प्रमाणावर आक्रमण म्हणून संबोधले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून देवायतनम परिषद आयोजित करत आहे. लोकांच्या जीवनपद्धतीत विज्ञानाच्या महत्त्वाचा संदेश देण्यासाठी भारतात दरवर्षी फेब्रुवारी 28 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दुर्मिळ रोग दिवस (RDD) दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी पाळला जातो. भारत सरकारने इमिग्रेशन व्हिसा फॉरेनर्स रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग (IVFRT) योजना 31 मार्च 2026 पर्यंत 5 वर्षे सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये 1364.88 कोटी रुपयांचा आर्थिक खर्च आहे.
24 फेब्रुवारी 2022 रोजी भारत आणि नेपाळने दोन्ही देशांच्या गुंतवणुकीतून जलविद्युत प्रकल्प बांधण्याच्या प्रस्तावावर संयुक्त कार्यदल तयार करण्याचे मान्य केले. एनओए नेतृत्वाखालील अहवालानुसार युनायटेड स्टेट्सला 2050 पर्यंत समुद्र पातळीत तितकी वाढ होण्याची शक्यता आहे जितकी गेल्या 100 वर्षांमध्ये झाली आहे. केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग, महाराष्ट्र येथे एमएसएमई तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. हे 200 कोटी रुपयांच्या किंमतीला स्थापित केले जाऊ शकते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1 एप्रिलपासून मृत्यूच्या बाबतीत हिट अँड रन पीडितांच्या नातेवाईकांना भरपाई 8 पटीने वाढवून 2 लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातून ताज्या फळांच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. ताज्या फळांच्या निर्यातीची प्रमुख ठिकाणे नेदरलँड, बांगलादेश, UK, UAE, इराण, नेपाळ, सौदी अरेबिया, रशिया, कतार आणि ओमान यांचा समावेश आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने पूर्वीपेक्षा अधिक चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेण्यासाठी आर्टेमिस अंतर्गत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून चंद्रावर परत जाण्याची योजना आखली आहे. 26 फेब्रुवारी 2022 रोजी उत्तर पश्चिम सीमा इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ITBP ने प्रथमच लडाखमध्ये बर्फ वॉल क्लाइम्बिंग स्पर्धा आयोजित केली. या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर कमेंट करा. लवकरच तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिली जाईल, तेथे तुम्हाला फ्री मध्ये PDF भेटेल. जर तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे असेल तर कमेंट करा. आम्ही त्या विषयासंदर्भात नक्कीच व्हिडिओ करू. अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये.